नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज आहे तुळशीचं लग्न आणि मस्तपैकी सजावट करायची, रांगोळी वगैरे सगळं काय करायचं आहे. आणि चला, पुरींला तर लईच उत्साह आहे. आणि चला आता साडी वगैरे नवरीला घालणार आहे. तर बघू शकता असं 5 वाजत आले. तर आता थोड्याच वेळात आम्ही तयारी करणार आहे, जेणेकरून पावसाचं सुद्धा वातावरण आहे, पण ते बघून रांगोळी काढणार आहे मुली. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, मस्त इथं रांगोळीपासून सुरुवात झाली आणि पहिलं तर बघू शकता रांगोळीपासूनच सुरुवात होती छानपैकी. आणि चला, इथं मुलींचं झालंय रांगोळी काढायचं काम. मस्त रांगोळी काढीत्या आणि खूप काही आभाळसुद्धा आलंय. तर चला म्हटलं छोटीशी काढून घ्या आणि मस्तपैकी इथं त्यांची रांगोळी चालली. तर बघू शकता छान अशी रांगोळी झाली. थोडीच काढायला सांगितली होती, पण त्या काय ऐका नाही, तर भरपूर अशी रांगोळी काढून घेतली त्यांनी. आणि पाऊस असा आभाळ येत होतं जरा, तरी म्हटलं जाऊ द्या, आता काढली तर खरी. आणि इथं चालली आता इथं नवरीबाईची तयारीच, म्हणजेच आपल्या तुळशीबाईची इथं तयारी चालू आहे. तर जरा मस्तपैकी इथं आपण इथं आता साडी घालून घेणार आहे. आणि साडी घातल्यावर खूप सुंदर तुम्हाला. चला, तिथं मस्तपैकी आपल्या तुळशी आईला साडी घालायचं काम चालू आहे. आणि बघू शकता, तर तुळशीचं लग्न म्हटलं की खरोखरच उत्साह आणि सर्व. आणि मी पहिल्यांदाच तुळशी आईचं लग्न लावते. आपल्या तुळशी आईचं लग्न लावलेलं दारामध्ये खूप छान असतं आणि शुभ मानलं जातं. तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपण तुळशी आईला साडी वगैरे घातली. तर बघू शकता किती सुंदर दिसते आपली तुळशी आई. तर चला, मुली तर एवढ्या उत्साही होत्या मग साडी घालण्यासाठी, दागिने घालण्यासाठी. तर ते आमच्या वाटे येऊन देत नव्हत्या काही करायला. त्या स्वतःहूनच पुढं काय करत होत्या, काही शूटिंग काढत होत्या. तर बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी, जेणेकरून आपण गुरुवारच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये मुकुट आणतो, तो मुकुटसुद्धा आम्ही वरती असा बांधून घेतलाय. आणि मस्त खूप सुंदर दिसत होती. आता कॅमेऱ्यात कसं दिसतं एवढं व्यवस्थित नाही, पण प्रत्यक्षात खूप छान दिसत होती. आणि गजरे लावायचं तर किती लावून किती नाही मुलींना असं झालं होतं. तर खूप काही गजरे वगैरे लावले होते छान छान आणि मस्त गळ्यात घातलं होतं. आणि इथं सत्यनारायणाची पूजासुद्धा मी मांडते. तर ते दिदीचं आम्ही नंतर साडी वगैरे सगळी तयारी करून ठेवली. आणि मग नंतर पुस्तक वगैरे वाचून आरती करून घेतली. आणि प्रसाद वगैरे सुद्धा बनवायचा होता मला, तर तिचं पुस्तक वाचून चाललं होतं. आणि नंतर आवरून घेणार होती ती आता. ते इथं प्रसादसुद्धा रव्याचा बनवून घेते मी आणि मस्तपैकी. तर चला, आता सगळेच तयार होऊन आले आणि सगळ्यांनी अगोदर इथं साडी वगैरे तुळशी आईला घालून घेतली. आणि नंतर बाकीच्या सगळ्या तयारी करायला गेले. आणि सर्व तयारी करून ठेवलेली होती. आता नुसती मांडणी करायची होती. चला, घरातली सुद्धा पूजा झाली आणि आम्ही आता सगळ्या जणी आता हे करायला चाललो बाहेर पूजा मांडायला. तर बघू शकता, तर सर्व तयारी करून घेतलेली, त्याच्यामुळे नुसती मांडणी करून घ्यायची. आणि इथं बाहेर सगळं आता इथं वस्तू घेऊन आलोय आपण. आणि इथं रंगणात आणि जेणेकरून आपण गणपती बाप्पाची सुद्धा पूजा मांडून घेणार आहे. तर ते सुद्धा आपण पाण्याने आणि अभिषेक करून घ्यायचा छानपैकी त्यांना, जेणेकरून स्नान घालून घ्यायचं आणि नंतर पूजा करून घेणार आहे. तर मस्तपैकी इथं बघू शकता, तोपर्यंत आम्ही आधी फोटो काढून घेतले आणि नंतर पूर्णपणे मांडणी करून घेतली सर्वच जणांना, जेणेकरून. आणि इथं तर मुलांचा वेगळाच उत्साह होता. लगेच फटाकड्याची तयारी होती त्यांच्यावाली. आणि इथं फटाकड्याचं सुद्धा भरपूर मोठे आणून ठेवले होते, त्यांची ती तयारी चालू होती. आणि आमच्या इकडं सर्व तुळशी आईला नटून सजून घेतलं होतं, तिच्यासोबत फोटो काढायचं चाललं होतं, जेणेकरून काही माणसं येण्याची वेळ होती, त्याच्यामुळं मग नंतर आम्ही फोटो वगैरे काढून घेतले आणि मस्तपैकी. तर बघू शकता, तुळशी आईच्या लग्नाचं खूप काही करते, जेणेकरून आपण एक मुलीचं लग्न दारात लावतो त्याच पद्धतीने सर्व काही करायचं असतं आणि सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात.
तर चला, पहिलीच वर्ष होतं आमच्यावालं. काही चुकत असलं तर तुम्ही सुद्धा आम्हाला सांगा कशा पद्धतीने करायचं, कशा नाही म्हणून. तर मी पहिल्या सुरुवातीला तुळशीचं लग्न लावते मी. तर जेवढं माहिती आहे, जेवढं काय मी ऐकून आहे त्या पद्धतीने मी पूर्णपणे तयारी केली. आणि याच्यामध्ये काही थोडंफार कमी जास्त असेल तर तुम्ही सुद्धा सांगू शकता छानपैकी कशाबद्दल करायचा, काय करायचं अशा पद्धतीने. तर चला, आता इथं आम्ही चौरंगावर लगेच आता इथं चौक भरून घ्यायचा, जेणेकरून इथं सुतळी करून लावतील. तर चला, इथं कलश वगैरे आपण भरून घेतला आणि लगेचच इथं बाळकृष्ण ठेवा आणि लगेच गणपती यांना स्नान घालून घेतलं आणि जेणेकरून इथं हळद वगैरे लावून घ्यायची. तर चला, मस्तपैकी इथं एक वाटीमध्ये आपण हळदसुद्धा कालून घेतली आणि पोयतं म्हणतात किंवा कोणी ते जेणेकरून काय म्हणते मला माहीत नाही, पण आमच्याकडं पोयतं चढवलं जातं असं म्हणतात. तर तेच आम्ही दोऱ्याचं इथं 5 गुंफून घ्यायचे आणि छानपैकी त्याला हळद वगैरे लावायची, जेणेकरून नवरदेवाच्या सुद्धा गळ्यात आमच्याकडे घातल्या जातं आणि नवरीच्या सुद्धा घातल्या जातं हळद लावताना. तर ते सुद्धा आम्ही दोघांना पण छानपैकी केलेलं होतं आणि आम्ही दोघीजणी मस्तपैकी बनवत होतो ते असं ह्या पद्धतीने एकदम गळ्यात घालायला. तर नवरीबाईचं जरा थोडंसं मोठं बनवलं आणि आपलं बाळकृष्ण आहे त्याच्यावालं छोटंसं बनवलं. तर अशा पद्धतीने बनवून आपला जेणेकरून धागा दोरा येत पांढरा तर तो बनवायचा आणि त्याला हळद लावून आणि ते गळ्यात घालायचं. चला, मस्तपैकी त्याची तयारी करून घेतली आणि लगेचच आपण इथं धागेले ते धाग्यांना अशा पद्धतीने हातावर घेऊन हळद आणि मस्तपैकी ती लावून घ्यायची. तर ते धागे आपण इथं हळदीने पिवळे करून साईडला ठेवायचे आणि लगेचच आपण आता इथं जेणेकरून आपण इथं बाळकृष्ण घेतलाय तर त्याच्या संग तुम्ही ज्यांच्या संग लग्न लावत्या त्यांना सुरुवातीला हळद लावून घ्यायची, जेणेकरून आपल्याला नवरदेवाला सुरुवातीला हळद लागते आणि नंतर नवरीला लागले जाते. तर तशाच पद्धतीने इथं छानपैकी आम्ही स्नान घालून आणि इथं पाटावर ठेवून आणि मस्तपैकी एक एक जणी करून आता सगळ्या जणी हळद लावून घेणारे. पोरी तर एवढ्या उत्साह होत्या हळद लावण्यासाठी आणि पुन्हा परत खेळण्यासाठी सुद्धा. तर चला, सगळ्या जणांना एकदम असं म्हणजे वेगळाच फील येत होता आणि आपण सुरुवातीलाच इथं लग्न लावतोय त्याच्यामुळं खूप सुंदर वाटत होतं आणि जशी पद्धत माहीत होती तशा पद्धतीने आम्ही साजरा करायचा प्रयत्न केला. तर छानपैकी इथं तुळशीचं लग्न पार पडलं. तर बघू शकता, कुठलंही आपण कार्य हाती घेतलं तर त्याची खूप काही मोठी जबाबदारी असते, ते छोटं असो किंवा मोठं असो. तर चला, पोरींनी पण मस्तपैकी इथं हळद लावत्या. लाव पटापटा हळद हळद मग हळद खेळणार पण नवरीला नंतर लावायचा कार्यक्रम आहे का? मग नवरीला कशी लावायची? मुलाची झालं. इकडे पण फोटो काढते झालं. जा पटापटा. कसा काढलाय काय मी माग सरक ना पूजा. आता मम्मी अक्षदा लवकर, बाळकृष्ण झोपून जाईल. तू एकला दीदी आरती पण हळद खेळायची ना, मग जर जास्त करायची व्हिडिओ चालू केलं नाही मी.
तिसऱ्या नंबरलाच राहणार काढ झालं. सर पूजा पटकन पटापट लावायचं ना. आरती तू फक्त पानाला आरती तेच कळत नाही. झालं. मिक्स काढू बोलायचं. नवरदेवाला जास्त हळद लावायला मजा आली आहे. आपल्या व्हिडिओ मध्ये दिसली परत म्हणते लग्न लावायच्या टायमाला काही कपडे घालून जातील तिथे गेलं का उतरून येते. बघ तिकडे समोर बघ तिकडं. मम्मी सर टाइमला आले. चला तर आता बाळकृष्णासुद्धा आपण इथं मस्तपैकी 5 ते 7 जणींना इथं मस्त हळद लावून घेतली आणि आता इथं तुळसाईला सुद्धा लावून घ्यायची. तर तुळसाईच्या पानांना लावून घ्यायची. तर मुलींना मस्तपैकी इथं मेहंदीसुद्धा लावली होती पानांना आणि छानपैकी बघू शकता इथं मंडोळ्या वगैरे आल्या आणि दोन्ही मंडोळ्या आणल्या. छानपैकी सर्व तयारी केली अशा पद्धतीने बघू शकता. तर इथं चौक भरून घ्यायचा. तर छानपैकी इथं चौक तर चाललं होतं, चौकाचं गाणं म्हणायचं. तर चला मस्तपैकी चौक वगैरे भरून घेतला आणि परत पुन्हा बाळकृष्णाला तिथं ठेवलं. आता मंडोळ्या वगैरे बांधून घ्यायच्या छानपैकी. नेल पेंट वगैरे सगळं आपण तुळसाईच्या पानांना लावून घेतले आणि जेणेकरून आपण जे दोरा वगैरे हळदीचा करून घेतला आता तो सुद्धा बाळकृष्णाच्या अगोदर गळ्यात घालून घेतलं. सर्व काही आधी बाळकृष्णाला तुम्ही जे याच्यासोबत लग्न लावत असाल त्याचा आधी मान द्यायचा आणि नंतर तुळसाईला सगळं काही परिधान करायचं बघू शकता. तर चला सर्व काही आता गळ्यात घालून झालं आणि सर्व नटून सजून झालंय. सगळे मानपान झाले, हळद वगैरे झाली. तर बघू शकता अशा पद्धतीने आता मंडोळ वगैरे तिथं ठेवायच्या. हळद लावून झाली आणि आपण ते दोरा केला तो सुद्धा बाळकृष्णाच्या गळ्यात घातला. आता तुळसाईच्या गळ्यामध्ये घालायचा. तर बघू शकता अशा पद्धतीने याला हळद लावून घ्यायची आणि गळ्यात टाकून घ्यायचा, त्याच्यावाल्या घालून घ्यायचा. तर बघू शकता आणि दोघींनी गळ्यात घालून घेतलं आणि जेणेकरून आपलं जे कापसाचं वस्त्र असतं ते सुद्धा दोघींना आपण परिधान करून घ्यायचं. अशा पद्धतीचे तुम्ही 11 किंवा 9 किंवा अशा पद्धतीने गळ्यामध्ये घालू शकता. तर इथं बाळकृष्णाला सुद्धा घालून घेतलं आणि तुळसाईला सुद्धा घालून घेतलं आणि बघू शकता पूर्ण सर्व तयारी करून घेतली. आपण नैवेद्य वगैरे सुद्धा आपण ठेवून घेणार आहे, जेणेकरून आपण जे दिवाळीतला नैवेद्य आहे तो ठेवून घ्यायचा. आणि मेन म्हणजे इथं आपण तुळस राहते ती इथं वाहून घ्यायची आणि ती आदल्या दिवशीच तोडून घ्यायची. ज्या दिवशी लग्न लावायचं त्या दिवशी तुळस तोडायची नाही. तर मी हे आदल्या दिवशी सर्व तयारी करून ठेवली होती आणि मस्तपैकी इथं आता आपण सर्व तयारी केली आणि ते वाहून सुद्धा घेतलं, मांडून घेतलं, कलशसुद्धा मांडून घेतलाय. आणि आज खूप छान दिवस आहे, जेणेकरून आज तुळसाईचं लग्नसुद्धा आहे. सत्यनारायणाची पूजासुद्धा छान मांडली घरामध्ये, सर्व तयारी झाली. बघू शकता अशा पद्धतीने आपले बाळकृष्ण नटले आणि तुळसाईसुद्धा नटली. तर चला मस्तपैकी पुरींनी सजवून घेतले आणि अजून काय करू काय नाही असं पुरींचं चालूच आहे. तर बघू शकता जाऊ द्या आरती चला तर इथं जवळपास सर्वच तयारी करून झाली आणि आता आपल्याला इथं दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे छानपैकी. बघू शकता
आपल्याला तुळशीचं लग्न लावण्यासाठी 4 ते 5 दिवस असते, जस त्याच्या पद्धतीने किंवा सवडीनुसार आपण लग्न करीत असतो. तर चला इथं चाललंय आता यांचं हळद खेळण्याचा कार्यक्रम. तर बघू शकता प्रत्येकीला एकोणाला हळद लावायची आणि हळद म्हटल्यानंतर सगळ्यांनाच हळद खेळायची हौस होती. मस्त एकोणाला हळद लावून मस्त इथं रोषायचं लग्नाचा मी जेवढं होईल तेवढं प्रयत्न केला. तर बघू शकता मस्तपैकी हळद खेळून झाली आणि पुरी मामाला सुद्धा लावत होत्या, दीदीला सुद्धा लावली. सगळ्यांना छानपैकी हळद खेळून मस्त इथं कार्यक्रम चालू आहे तुळशीच्या लग्नाचा. तर ह्यो हळदीचा व्हिडिओ तुमच्याबरोबर अपलोड केला. तर आजचा हळदीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर पुढचा व्हिडिओ तुमच्याबरोबर लवकरच शेअर करीन लग्नाचा कशा पद्धतीने केलं ते. मला दीदी मला ना सर थांब ना मी राहून